नमस्कार. मी सतीश कुलकर्णी. आज पिठापूर येथे आलो आहे. मी बऱ्याच भाविकांनी विचारलं की राखी पौर्णिमा, रक्षाबंधन आम्ही केव्हा साजरं करायचं, 27, 28 किंवा 29. कारण अनेक कॅलेंडरमध्ये 27, 28 हा गोंधळ झालेला आहे. तर गुरुजींची भेट घेतली आज सकाळी मी, आणि गुरुजींनी सांगितलं की पिठापूर येथे 28 तारखेला सकाळी रक्षाबंधनाचा सोहळा पार पडणार आहे. नेहमीप्रमाणे जे विधी व्हायचे ते होणार आहेत. 28 तारीख मात्र लक्षात ठेवा, 27 तारखेला पिठापूरला रक्षाबंधन सोहळा होणार नाही. या भाविकांनी तिकीटं काढली आहे, ते येतीलच. कुणी यावं कुणी न यावं हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. फक्त जे उत्तर हवं होतं तेवढं की 28 तारखेला नेहमीच्या वर्षाप्रमाणे पिठापूरला श्रीपाद श्री वल्लभ मंदिरामध्ये रक्षाबंधन सोहळा, त्या दिवशी अभिषेक, अन्नदान, पूजा, ज्या भाविकांना राखी अर्पण करायची आहे, थोडीफार गर्दी असू शकत. जे भाविक येणार नाहीत, ज्यांना येण्याची इच्छा आहे पण येऊ शकले नाहीत, ज्यांना यायचंच नव्हतं, त्यांच्यासाठी हा व्हिडिओ असा आहे की आपण आपल्या घरामध्ये रक्षाबंधन सोहळा पार पाडावा. सकाळी किंवा संध्याकाळी आपण सर्व कुटुंबाच्या सदस्यांनी एकत्र जमावं. श्रीपाद श्री वल्लभांना राखी अर्पण करावी. ज्या भगिनींना भाऊच नाही त्यांनी श्रीपाद श्री वल्लभांना भाऊ मानलं तरी चालेल, आणि त्यांचा जर फोटो आपल्या घरात असेल किंवा ग्रंथ असेल, त्या ग्रंथावर फोटो ठेवावा, औक्षण करावं आणि आपलं मन मोकळं करावं. बऱ्याच भगिनींना आपला भाऊ नसतो, कौटुंबिक वादविवाद असतात, श्रीपादांचे आशीर्वाद प्राप्त करावे अशी त्यांची इच्छा असते. तर श्रीपाद श्री वल्लभांना राखी अर्पण करावून आपलं मन रिकामं करा आणि श्रीपादांना सांगा की तुम्ही आमचं रक्षण करता, रक्षण करण्याचं बंधन घाला, असंच तुम्ही ग्रंथामध्ये सांगितलेलं आहे. तर श्रीपाद श्री वल्लभ अत्यंत कृपाळू आहेत. त्यांना प्रार्थना केल्यानंतर ते तुमची प्रार्थना ऐकतील आणि योग्य वेळी तुमच्या मदतीला धावून येतील. कारण श्रीपाद श्री वल्लभांचं अभिवचनच आहे की माझ्या भगिनींचे मी रक्षण करण्यासाठी स्मरण करताच हजर होईल. ज्या भगिनींना भाऊ आहे त्यांनीसुद्धा हा संध्याकाळच्या वेळेस सोहळा साजरा करावा, एकत्र यावं. ज्यांना भाऊ नाही, ज्यांना भाऊ आहे, या सगळ्यांनी त्या दिवशी श्रीपाद राजम शरणम प्रपद्ये, श्रीपाद तुम्ही राजे आहात, आम्ही तुम्हाला शरण येतो. म्हणजे थोडक्यात तुम्ही माझे बंधू आहात. कलियुग आहे, कलियुगात जर आमच्यावर काही संकट आलं तर आम्ही तुमचं स्मरण करू. तुम्ही तात्काळ हजर होऊन आमच्या कुटुंबाला आणि मला मदतीला धावून या आणि आमच्या कुटुंबाचं रक्षण करा. श्रीपाद राजम शरणम प्रपद्ये. त्याबरोबर तुमच्या हाताने काहीतरी प्रसाद श्रीपादांना दाखवा. बाजारातलं काहीही आणू नका. बाजारात प्रचंड भेसळ आहे आणि भावालासुद्धा वाटतं की आपल्या भगिनीने आपल्या हाताने काहीतरी करून द्यावं. बाजारातलं शक्यतो टाळा. जे तुम्हाला करावं असेल एखादा गोड पदार्थ, तो श्रीपादांना अर्पण करा आणि सगळ्यांनी मिळून तो प्रसाद आपण घ्यावा. म्हणजे श्रीपादांसमवेत घ्यावा. श्रीपाद तुमच्या घरात असल्यामुळं तुम्हाला ते पाहतील आणि त्यांनाही आनंद होईल की ज्या भगिनीने मला आज माझ्या हाताने प्रसाद केला तो सहकुटुंब सहपरिवार खात आहेत, त्याचा लाभ घेत आहेत, आणि खरा हाच आनंद आहे. आणि भविष्यामध्ये जेव्हा तुम्ही गर्दी नसताना पिठापूरला येताल, मुख्य मंदिरामध्ये तुम्ही राखी ठेवू शकता, परंतु स्वामी समर्थ भवन मंदिरापासून फक्त 33 पावलावर स्वामी समर्थ भवन आहे. लवकरच तिथं स्वामी समर्थांची मूर्ती पण येणार आहे. त्यावेळेस तुम्ही जेव्हा येताल, स्वामी समर्थ भवनमध्ये राहा न राहा हा तुमचा प्रश्न आहे, परंतु ज्या भगिनी राहतील त्यांनी श्रीपाद वल्लभांना राखी बांधावी. तिथं राखी बांधण्याची सोय आहे. येताना राखी आणली तरी चालेल, किंवा व्यवस्थापकांना सांगितलं आमच्याकडे राखी नाही तर ते तुम्हाला देण्याची व्यवस्था करतील. औक्षण करा. तुम्ही त्याबरोबर हवे तेवढे फोटो काढा आणि श्रीपादांच्या समोर बसण्यासाठी 50 खुर्च्याची व्यवस्था केली आहे. त्या 50 खुर्च्याचा योग्य वापर होण्यासाठी जे ग्रुप येतील त्यांनी बसावं आणि मोठ्या आवाजामध्ये श्रीपादांचं नामस्मरण करावं आणि नंतर रक्षाबंधन सोहळा करावा. श्रीपादांना फार मोठा आनंद होईल. कारण आज अनेक जण भगिनी येतात, त्यांना इथला राखी पौर्णिमा, रक्षाबंधन काहीही माहीत नाही. ग्रंथात दिलं आहे तर ते मान्य केलं तर तुम्ही रक्षाबंधन सोहळा आपल्या इथं करू शकता.
कारण शेवटी हा प्रत्येकाच्या भावनेचा प्रश्न आहे. मी अनेकांना सांगतो तुम्ही करायचा तो सोहळा करा, परंतु रक्षाबंधन दिवशी तर गर्दी असते, काहीही मनासारखं होत नाही आणि आनंद मिळत नाही. आपल्या घरात वर्षभर जसं करू शकता तसं पिठापूरला आल्यानंतर आपण वर्षभरसुद्धा हा सोहळा करू शकता. शेवटी तुमच्या भावना श्रीपाद वल्लभांना सांगायच्या आहेत आणि श्रीपाद वल्लभ भक्ताचे रक्षण करतात आणि श्रीपादांनी सांगितलेलं आहे माझ्या भगिनींचं मी रक्षण करीन, कुटुंबाचं रक्षण करीन, तर त्याचा आपण लाभ घ्यावा. श्रीपाद राजम शरणम प्रपदे हा जप करा, आरती करा, घरात श्रीपादांसमोर सुवासिक अगरबत्ती, त्यानंतर दिवसभर दिवा लावा की ज्यामुळं तुमच्या घरात एक आनंदाचं वातावरण राहील. ज्या भगिनी आहेत त्यांना भाऊ नसला तरी मनात संकोच ठेवू नका. जे आहे ते आहे, जे नाही ते नाही. आहे त्याचा फायदा घ्या, नाही तर श्रीपादांना भाऊ माना. ते तुमच्या कुटुंबाच्या पाठीमागं राहतील आणि तुम्हाला आशीर्वाद देतील. त्यांनी तो द्यावा अशी आपण आज सर्वजण प्रार्थना करू. 28 तारखेला मात्र रक्षाबंधन सोहळा पिठापूरला पार पडणार आहे. त्याप्रमाणे तुम्हीसुद्धा तो सोहळा आवर्जून घरात करा एवढी प्रार्थना करतो. नमस्कार.